मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रभाकर सरांनी दिलेल्या ॲड्रेसवर शांतनू पोहोचतो। घराचा दरवाजा बंद असतो, पावसाचं वातावरण झालेलं असतं। शांतनू मनात विचार करतो की उद्या सकाळी लवकर उठून पल्लवीला शोधायला जायलाच हवं। हाच विचार करत तो घराचा दरवाजा ठोठावतो। तेव्हा पल्लवी केस सावरत तेथे येते आणि घराचा दरवाजा उघडते। शांतनू आणि दोघांची नजर एकमेकांवर पडते। दोघांना आश्चर्याचा धक्का बसतो। तेव्हा शांतनू बोलतो, तू इथे कशी काय? तर पल्लवी ही तोच प्रश्न करते की तुम्ही इथे कसे काय? अचानक वीज जोरात कडाडते। त्या विजेचा मोठा आवाज ऐकून पल्लवीला खूप भीती वाटते। तेव्हा ती शांतनूला गच्च मिठी मारते। पल्लवीने मिठी मारल्यावर शांतनू खूपच खुश होतो। त्यानंतर पल्लवी स्वतःला सावरते। शांतनूपासून दूर होत मला विजेची खूप भीती वाटते असं सांगते व घराचा दरवाजा आणि खिडक्या लावून घेते। पल्लवी भेटल्यामुळे शांतनू खूपच खुश असतो। तो बोलतो, आज तर योगायोगच झाला। पल्लवीचं लक्ष शांतनूच्या बोलण्याकडे जातं। ती शांतनूला विचारते, काय बोललात तुम्ही? तेव्हा शांतनू सांगतो, काही नाही, वादळ खूप आहे असं म्हणून तो पल्लवीला खिडकी लावण्यासाठी मदत करतो। नंतर पल्लवी शांतनूला सांगते, तुम्ही इथे बसा, तोपर्यंत मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते। तेव्हा ती पाणी आणण्यासाठी आतमध्ये जाते। शांतनूला पल्लवीचं लेटर तेथे सापडतं। शांतनू ते सर्व वाचतो। पल्लवीने आदिती मॅडमसाठी ते लिहिलेलं असतं। शांतनूला ते समजतं। तेव्हा शांतनूला समजतं की हे तर आदिती मॅडमचं घर आहे। शांतनूला खूप राग येतो। तेवढ्यातच पल्लवी तेथे येते। शांतनूच्या हातात ते लेटर असतं। तेव्हा तो हळूच त्या टेबलवर ठेवतो आणि पल्लवीला विचारतो, हे घर कुणाचं आहे? पल्लवी सांगते की हे घर आदिती मॅडमचं आहे। हे ऐकून शांतनूला खूप राग येतो। तेव्हा तो बोलतो, मी या घरात राहू शकत नाही। पल्लवी शांतनूला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते। तेव्हा ती शांतनूला बोलत असते की सर, बाहेर खूप वादळ आहे, सोसाट्याचा वारा सुटला आहे, तुम्ही अशा यावेळी कुठे जाणार आहात? शांतनू सांगतो, मी कुठेही जाईल, परंतु इथे थांबू शकत नाही। या विचाराने तो घराचा दरवाजा उघडतो तर बाहेर खूप सोसाट्याचा वारा सुटलेला असतो। शांतनूला आदिती मॅडमचं तसंच सुपर्णाचंही खोचक बोलणं आठवत असतं। पल्लवी शांतनूला बोलत असते, मला तुमची खूप काळजी वाटते आणि या घरात येणं हा तुमचा एक योगायोग असू शकतो। वादळी वाऱ्याची लक्षणं आहेत, तुम्ही प्लीज इथून कुठेही जाऊ नका आणि हा कोकणातला पाऊस तुम्हाला माहीत नाही कसा असतो। मला तुमची खूप काळजी वाटते अशी ती रिक्वेस्ट शांतनूला थांबण्यासाठी करत असते। तेवढ्यात अचानक जोराचा पाऊस सुरू होतो। पल्लवी बोलते, आता तर मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही। पाऊस सुरू झाला या विचाराने शांतनू आतमध्ये येतो। पल्लवी ही त्याच्या पाठोपाठ आतमध्ये येते आणि घराचा दरवाजा बंद करते। शांतनू खूप नाराज असतो, खूप अस्वस्थ असतो, कारण आदिती मॅडमच्या रूममध्ये त्याला कधीही राहायचं नसतं। तेव्हा तो पल्लवीला बोलतो, मी तुला शोधण्यासाठी दापोलीला आलो आणि हे माझ्या बाबतीत काय घडतंय हे मला माझं समजत नाही। तेव्हा शांतनू पल्लवीला विचारतो, तू इथे कशी काय आली? पल्लवी सांगते, आदिती मॅमने मला या घराची किल्ली देऊन ठेवली होती। तेव्हा पल्लवी शांतनूला प्रश्न करते, तुम्ही अचानक इथे कसे आलात? तेव्हा शांतनू सांगतो, मला बाबांनी या घरचा ॲड्रेस दिला होता। मला वाटते बाबांनी हे सर्व मुद्दाम केलं असेल। रागात असलेल्या शांतनूला पल्लवी शांत करून त्याला पाणी देते आणि आतमध्ये निघून जाते। तेव्हा शांतनू तेथे एक फोटोचा अल्बम पाहतो। तेव्हा त्याच्या सर्व लहानपणीचे फोटो त्या अल्बममध्ये असतात। शांतनू खूप प्रेमाने त्या फोटोंकडे पाहत असतो। आदिती मॅडमचेही त्याच्याबरोबर खूप काही फोटो असतात। शांतनू त्या आठवणींमध्ये रमून जातो। त्यानंतर आदिती मॅडमने शांतनूसाठी एक डायरी लिहिलेली असते। मध्ये आदिती मॅडमने लिहिलेलं असतं की शांतनू म्हणजे परमेश्वराने आम्हाला दिलेली एक छान देणगी आहे। आदिती मॅडमने शांतनूच्या लहानपणीच्या सर्व आठवणी त्या डायरीमध्ये लिहून ठेवलेल्या असतात। शांतनूला त्या वाचून अगदी भरून येतं। शांतनू पुन्हा ती डायरी बंद करतो। त्याला आदिती मॅडमची खूप आठवण येत असते। तेवढ्यात पल्लवी तेथे येते आणि शांतनूला भानावर आणते आणि काय झालं असं विचारत असते।
तेव्हा शांतनू त्याचं डोळं पुसतच खिडकीजवळ जातो आणि बाहेर एकटक पाहत असतो आणि काहीच झालं नाही असं पल्लवीला सांगतो। तेव्हा पल्लवीही खूप नाराज असते। तिला समजतं की शांतनूला कसला तरी त्रास होत आहे। तेव्हा ती तो विषय टाळते आणि शांतनूला विचारते, सर तुम्हाला भूक लागली असेल, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते। शांतनू सांगतो, मला भूक नाही, तू काहीही बनवू नकोस। पल्लवी शांतनूला बसायला सांगून पर्समधून ओली भेळ काढते आणि शांतनूजवळ येऊन त्याला बोलते, आमच्या दापोलीची ओली भेळ खाऊन तर पहा कशी लागते ते पहा। तेवढ्यातच ती भेळीचा पुडा उघडते। ती भेळ पावसामुळे खूप ओली झालेली असते। तेव्हा शांतनू त्या भेळीकडे पाहतच राहतो। पल्लवी शांत होते आणि शांतनूला सांगते की भेळ खूपच ओली झाली। शांतनू भेळीचा एक घास खातो आणि बोलतो, खूप छान आहे। हे ऐकून पल्लवी खूपच खुश होते। दुसरीकडे प्रभाकर सर घरी येतात। खूप रात्र झालेली असते, तर मोठे काका आणि सुपर्णा जागे असतात। तेव्हा ते प्रभाकर सरांना थांबवतात। प्रभाकर सर विचारतात, तुम्ही एवढा वेळ जागे कसे काय? मोठे काका प्रभाकर सरांवर ओरडतात, तू आम्हाला झोप येऊ देशील ते महत्त्वाचं आहे असं बोलतात। तेव्हा प्रभाकर सर विचारतात, काय झालं? तेव्हा मोठे काका सांगतात की निहारिका जो इंटरव्ह्यू देणार होती तेव्हा त्या पॅनलवर आदितीचं नाव कसं काय आलं आणि आदितीचं नाव येण्यासाठी तूच आग्रह धरला होता, हट्ट केला होता, हे आम्हाला समजलं आहे। तेव्हा प्रभाकर सर सांगतात, मी आदितीच्या नावाचा हट्ट केलाच नव्हता, तुम्ही असं काय बोलताय? मोठे काका सांगतात, मला सर्व समजलं आहे। प्रभाकर सर सांगतात की अगोदरपासून त्यांच्या पॅनेलची यादी तयार होती, मी फक्त आदितीचं नाव सुचवलं। मोठे काका का असं मोठ्याने ओरडतात आणि आम्हाला त्रास देण्याचा तुझा हेतू आहे का असाही जा प्रभाकर सरांना विचारत असतात। तेव्हा प्रभाकर सरही न घाबरता मोठ्या काकांना विचारतात, निहारिकाला परमनंट करण्यासाठी तुम्ही एवढा आटापिटा का करत आहात? एवढंच नसून तुम्ही एका शिक्षकावर अन्याय पण करत आहात, एवढा आटापिटा कशासाठी करत आहात असं तो मोठ्या काकांना जा विचारत असतो। सुपर्णा मध्येच सांगते, आजपर्यंत या घरची सर्व जबाबदारी आम्ही सांभाळली आहे, तुमचं तर अजिबात कशाकडे लक्ष पण नसतं। शांतनूने नुसता घोळ घालून ठेवला आहे असं सुपर्णा बोलत असते। तर मोठे काका विचारतात, शांतनू कुठे गेला आहे हे तुला माहीत आहे का? त्यावेळी सुपर्णा विचारत असते की शांतनू कुठे आहे, तुम्हाला खात्री आहे का? तेव्हा प्रभाकर सरांना लगेच शांतनूचं बोलणं आठवतं की मी दापोलीला आहे हे कुणाला सांगायचं नाही। तेव्हा प्रभाकर सर सांगतात, मला खात्री नाही की नक्की शांतनू कुठे आहे, फक्त त्याला कामातून ब्रेक हवा आहे आणि खूप उशीर झाला आहे, आपण या विषयावर उद्या बोलूयात असं ते मोठे काका आणि सुपर्णाला सांगतात व तेथून लगेच जातात। त्या दोघांनाही प्रभाकर सरांचा खूप राग येतो। पल्लवी शांतनूला सांगते, भेळ जास्त ओली झाली त्यामुळे ती अजून मुरली, आता आपण हिला दम भेळ असं नाव द्यायचं का? शांतनू पल्लवीवर खूप हसत असतो। पल्लवी बोलते, ह्या भेळीकडे पाहून मला एक कविता सुचली, मी म्हणू का? शांतनू हो बोलतो, तर पल्लवी त्या भेळीवरून कविता बोलते। शांतनू अजूनच हसू लागतो। शांतनूचा पूर्णपणे चेहरा खुलतो। त्यानंतर शांतनू भानावर येतो आणि पल्लवीला विचारतो, तू दापोलीला कशी आलीस, म्हणजे अशी अचानक का निघून आली? तेव्हा पल्लवी खूप घाबरते आणि शांतनूकडे पाहतच राहते। तेव्हा ती उत्तर देण्याचं टाळते आणि मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते असं शांतनूला सांगते। शांतनू बोलतो, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे। तेव्हा मात्र पल्लवी विचार करत राहते। तर मित्रांनो, पुढील भागामध्ये पावसामध्ये पल्लवी शांतनूवरचं आपलं प्रेम व्यक्त करणार आहे। तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।